पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, मेट्रोनं प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन. काँग्रेसनं डीएमकेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, सत्ता समीकरण बदलताच खंजीर खुपसला, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. आज दिल्लीमध्ये भारतीय उद्योग महासंघाची बैठक, मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, राज्यातील उद्योग वाढीच्या अनुषंगाने करणार महत्त्वपूर्ण दौरा. आजपासून तामिळनाडूमध्ये विजय पर्व, जोसेफ विजय यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, 9 आमदारांनी सुद्धा घेतली मंत्रिपदाची शपथ. मीच एकमेव सत्ता केंद्र, शपथविधीनंतर विजय यांची स्पष्टोक्ती. वंदे मातरम आधी तमिळ राज्यगीत वाजवा, तामिळनाडूमध्ये तमिळ अस्मितेवरून उफाळला मोठा वाद. मंत्री नितेश राणेंनी ओवैसींची तुलना केली लादेनशी, एमआयएम ही दहशतवादी संघटना, नितेश राणेंचा हल्लाबोल. पुण्यामध्ये नसरापूर घटनेच्या निषेधार्थ मोर्चा, पीडितेला न्याय मिळण्यासाठी मूक मोर्चा, मोर्चातून आरोपीला फाशी देण्याची केली मागणी. रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी झाली, खरात प्रकरणामध्ये एसआयटी कडून सुमारे 6 तासांची चौकशी. श्रीरामपुरात भोंदू अशोक आढाव गजाड, मांत्रिक विधीच्या नावाखाली पीडितेकडे शरीर सुखाची केली मागणी, भूतबाधेच्या नावाखाली महिलेकडून 15 ते 16 लाख रुपये उकळले. माहीममधील दागिनावाला इमारत धोकादायक, रहिवाशांच्या जीवाला धोका, पत्र देऊन सुद्धा मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष, रहिवाशांचा संताप. राज्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचं मोठं संकट, राज्यातील अनेक भागांना अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज. जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये रात्री मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि वीज कोसळली, पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा. पुजाऱ्यांच्या वेतनाबाबत न्यायिक आयोगाची मागणी, सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल. युद्ध समाप्तीच्या दिशेनं प्रगती, अमेरिकेच्या प्रस्तावाला इराणचं उत्तर, ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यापूर्वी महत्वाची घडामोड. पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला, 15 सैनिक ठार, पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये दहशतवाद्यांचा हल्ला. चर्चा म्हणजे शरणागती नव्हे, इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा. अटीतटीच्या सामन्यामध्ये बंगळुरूची बाजी, अवघ्या 2 विकेट्सनं मिळवला दणदणीत विजय, मुंबई ऑफिशियली आयपीएल मधून आउट. आज 2 तुल्यबळ संघामध्ये धडक, पंजाब समोर दिल्लीचं तगडं आव्हान.